नमस्कार सर्वांना। आज ना माझ्याकडे थोडंसं बेसनचे पीठ असतं ते शिल्लक राहिलं, म्हणजे भजी करून झाली आणि तर त्याचं काहीतरी मुलांना करून द्यायचं होतं। तर इथे जवळजवळ अर्धी वाटी तरी बेसन पीठ आहे जे मिक्स करून घेतलेलं। त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 3 चमचे बारीक रवा, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। बॅटर आहे ते छान आपलं मुरलं पण आहे आणि छान घट्टही झालेलं आहे। गॅसवरती डोशाचा तवा गरम करायला ठेवायचा, त्यावरती थोडं पाणी मारून पुसून घ्यायचं। पळीवर आपलं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आणि मस्त असं पसरवून घ्यायचं। पसरवून झाल्यानंतर थोडंसं तेल घालून घ्यायचं, पुदिना चटणी लावून घ्यायची सगळीकडे, बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, हिरवी लाल पिवळी शिमला मिर्च घालून घ्यायची, मोझरेला चीज घालून घ्यायचं, वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची। खरपूस असं भाजून झालं खालच्या बाजूने की त्याला फोल्ड करून घ्यायचे। काढून घेतल्यानंतर त्याला असे कट करून घ्यायचे। तर इथे आपला मस्त झटपट असा डोसा तयार आहे। त्याला बेसनचा चिला जरी बोललं तरी चालेल आणि भरपूर अशा भाज्या घालायच्या, चीज घालायचं आणि मुलांना द्यायचं सॉस सोबत।